चांगलं मतांची टक्केवारी पाहिली तर ती वाढलेली पाहायला मिळाली होती. यावेळेलाही जागांमध्ये वाढ होईल की मतांची टक्केवारी पुन्हा पाहायला मिळेल? नक्की आपण तोपर्यंत एक्झिट फक्त मी आता आकड्याच्या संदर्भात म्हणजे तुम्ही भाजपाचा मतदानाच्या टक्केवारीचा उल्लेख केला. भाजपा ज्या पद्धतीने निवडणुकीचा म्हणजे 2011च्या निवडणुकीमध्ये ज्या भाजपाला म्हणजे शून्यचा आकडा पार करून 3% मतं मिळाली नव्हती, ते आज बहुमतापर्यंत 3 निवडणुकांमध्ये जात आहेत. ज्या पद्धतीने बंगाल मिळवण्यासाठी दीर्घकालीन योजना आखून ज्या पद्धतीने त्यांनी पूर्ण निवडणुकीचं व्यवस्थापन केलं, मला वाटतं की त्याचे आकडे कुठेतरी प्रतिबिंबित होताना दिसत आहेत. प्रमोद सर, या एक्झिट पोलच्या आकड्यांवर विश्वास बसतो आहे की नाही? मला असं वाटतं की जेव्हा मतदानाच्या पेट्या उघडणार आहेत याच्यापेक्षाही जास्त आकडे भाजपला त्या ठिकाणी तुम्हाला येताना दिसतील. कारण मला असं वाटतं की यावेळेस निर्विवाद सत्ता आणि खूप चांगल्या मार्जिनने भारतीय जनता पार्टी बंगालमध्ये सत्तेवर येणार आहे. कारण तुम्ही आता जसं सरांनी सांगितल्याप्रमाणे की एक्झिट पोलमध्ये आणि येणाऱ्या आकड्यांमध्ये खूप मोठी तफावत असते, ती सुद्धा यावेळेस सुद्धा ती बघायला मिळणार आहे. कारण 100% तुम्हाला सांगतो की यावेळेस ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी अतिशय लोकांमध्ये जो उत्साह होता आणि ज्या लोक तिथली कंटाळली होती त्यांना बदल पाहिजे होता. आणि मला असं वाटतं की परवा जेव्हा ह्या मतदान पेट्या उघडतील तेव्हा नक्कीच हा बदल तुम्हाला दिसून येईल. अगदी. सर, विनोद सर तुमच्याकडे येतो की ज्या पद्धतीत आता अभय सरांनी मुद्दा उपस्थित केला की हे जे आकडेवारी आपण बघतोय किंवा हिस्टोरिक टर्नआउट बघतोय, मतदानाची टक्केवारी जी वाढलेली पाहायला मिळते, त्याच्यात SIR याचं देखील कुठेतरी योगदान आहे. हा टेक्निकल जो आस्पेक्ट आहे तो थोडासा जर तुम्ही सांगितला समजून तर बरं होईल. आणि त्याचा परिणाम कसा होतोय म्हणजे निवडणुकांवरती, मतदानावरती? जे मतदान झालेलं आहे 93% या 92% जास्त मतदान झालं. सर्वात पहिले तर आम्ही बघतो की 91 lakhs वोट्स हे कट झालेले आहे. त्यामध्ये 21 लाख लोक ते होते जे मरण पावले होते, म्हणजे त्यांचं काही नाव निशाण नव्हतं. 10 लाख ते मतदान होते जे उत्तर प्रदेश, बिहार आणि आसाम या दुसऱ्या राज्यातून आले होते. आणि 60 लाख वोट ते होते ज्यामध्ये 40 लाख बांगलादेशी होते आणि 20 लाख ते होते जे डबल म्हणजे दुसऱ्या राज्यामध्ये पण ते लोक जातात, तिकडे पण त्यांचं वोट होतं. बिहार, उत्तर प्रदेश त्या तिकडे पहिले SIR झालं, नंतर बंगालमध्ये झालं. तर त्याचा जो फरक आहे, आता जे वोट राहिले ते एकदम परफेक्ट वोट राहिले, म्हणजे 100% वोट टाकणारे. लक्ष द्या, जे 92-93 असं रेकॉर्ड म्हणजे देश स्वतंत्र झाला तेव्हा पासून आजपर्यंत हे 92-93 कुठे पण नाही आला ते आकडा. यावेळी या ठिकाणी कसा आला, ते जे फ्रॉड जे वोट होते ते गायब झाले. आता मुस्लिम जे मतदान बूथ होते तिकडे 85-90% वोटिंग होती मागच्या वेळा, 90%, 85%. पण हिंदू मतदान ठिकाणी 45, 43, 53 असं वोटिंग होते. आता सगळे ठिकाणी मिळून 92 पर्यंत पोहोचले. यामध्ये एकच आहे की जे पार्टी जिंकणार आहे ते भारी बहुमताने जिंकणार आहे. हे वोटिंग पैटर्न से मालूम पड़ रहा है मेरे को. हिंदी और मराठी दोनों मिक्स है. मी बाळासाहेबांच्या 16 वर्ष इलेक्शन्स ऍडवायझर राहिलोय, पण बाळासाहेबच मला बोलत होते की अरे तू मराठी नाही येते, हिंदी मध्ये बोल रे, हिंदी में बोल. त्याबद्दल मी शिकलो नाही जास्त. तो अभी जो मैं बंगाल में गया था तो उधर मैंने देखा कि लोगों में ऐसा उत्साह है कि इस बार बदलना है. क्योंकि तुम्ही दुसऱ्या राज्यामध्ये बघितलं की छत्तीसगड, मध्य प्रदेश में 15 वर्ष झाले शिवराजजीच्या, तर बदलला. पण तो आपले ते काय नाव, ते 18 सीट घेऊन आले. आपले माधवराव सिंधियाचे पोरगा तो आला 18 सीट, तरी परत सत्ता आली. छत्तीसगड में 15 वर्ष बदलला आणि काँग्रेस आली है ना. खाली गुजरात मध्ये 15 वर्ष झाले नाही बदललं. त्याचा मूळ कारण होता की त्याचे कॅन्डिडेट बीजेपीने आपला कॅन्डिडेट सगळे बदलून टाकले. म्हणजे त्यांचे मायनस पॉइंट आहे तो गेला आणि सत्ता एकदम सबसे
कठीण सत्ता आली होती 99 ओनली बीजेपी मागच्या वेळा माहिती आहे हो. तो 3 वर्ष म्हणजे 15 वर्ष झाले तेव्हा सगळे पॉलिटिकल लोकांच्या मायनस पॉइंट होतो. त्याचाच परिणाम आहे की जास्तीत जास्त लोकांनी मतं टाकले आणि असा परिणाम आहे की माझा जे सर्वे आहे त्यामध्ये 183 सीट बीजेपीला येणार आहे, 103 सीट TMC ला आणि 3-4 सीटवर काँग्रेस आणि 3-4 सीटवर अन्य जे ते बाबरी मस्जिदवाला हुमायूं आणि असं आहे. अगदी अभय सर, आता जो मुद्दा विनोद सरांनी मांडला की जास्त मतदान झालंय त्यामुळे जे काही रिझल्ट लागणार आहेत ते एकांगी असू शकतात आणि मोठे असू शकतात, तो विजयाचा फरक मोठा असू शकतो. याआधी आपण चर्चा करायचो की अतिरिक्त झालेलं मतदान किंवा जास्त मतदान हे एखाद्या सत्ता रुलिंग पार्टीसाठी धोकादायक असतं किंवा अशा चर्चा व्हायच्या. आता त्यात हा बदल प्रामुख्याने बघायला मिळतोय. नाही, असं आहे की पूर्वीच्या ठोकताळे जे होते की अँटी इन्कम्बन्सी असेल तर मतदान मोठं व्हायचं, लोक बदल करायचा असेल तरच बाहेर पडतात असं एक गृहीत होतं. पण तसं होत नाही अलीकडच्या निवडणुकांमध्ये. आणि त्याचं सगळ्यात मुख्य कारण आहे मतदार याद्या करेक्ट होणं. कारण मतदानाचा टक्का वाढलेला असतो तो, त्यामुळे बऱ्याचदा मतदान खूप झालंय असं एक फसवं चित्र तयार होतं. मतदान वाढलेलं आहे नक्की. जेव्हा मतदार म्हणजे निवडणूक इतक्या चुरशीची होते तेव्हा निश्चितपणे मतदानाचा टक्का वाढतो. SIR मुळे आणखी एक परिणाम त्याचा एक असा झालाय की आपलं जर नाव, आपण जर मतदान केलं नाही तर आपलं नाव मतदार यादीमधून जाईल आणि भविष्यात आपल्या नागरिकत्वाचाच प्रश्न निर्माण होईल असा एक लोकांचा समज निर्माण झालाय. त्यामुळे मुंबईमध्ये, पुण्यामध्ये आपण बघतोय की अनेक लोक निवडणुकांसाठी मतदान करायला स्वखर्चाने गेलेत. म्हणजे अनेकदा उमेदवार वगैरे सोय करतात, पण यावेळेस आपलं नाव मतदार यादीत राहिलं पाहिजे याच्यासाठी गेलेले आहेत. त्यामुळे मतदानाचा टक्का वाढलेला आहे. दुसरं असं आहे की या निवडणुकीचं जर प्रचाराचं सुरू बघितलं आपण, एक वर्षभरापासून ऍक्च्युली या निवडणुकीचं कॅम्पेन हे फक्त निवडणूक जाहीर झाल्यापुरतच नाहीये, त्याच्या आधी 6 महिन्यापासून हे कॅम्पेन, सिस्टमॅटिक कॅम्पेन सुरू होतं आणि त्याचा परिणाम दिसतोय. आणि पोलराईज होते निवडणूक, जेव्हा 2 पक्षांमध्ये होते तेव्हा स्वाभाविकच त्याची चुरस होते, त्याचा परिणाम मतदान वाढीवर होतो. नक्की. आपण प्रचाराबद्दल बोलत आहोत का, त्या प्रचाराच्या मुद्द्याकडेच यायचं होतं. आपल्याबरोबर वरिष्ठ पत्रकार सिद्धार्थ प्रभाकर सुद्धा जोडले गेलेले आहेत. आपण त्यांच्याकडे जाऊया. सिद्धार्थजी, आम्ही पश्चिम बंगालमध्ये असं दिसतं आहे एक्झिट पोलनुसार की तिथं बदल अपेक्षित आहे. 15 वर्षांचं जे सरकार आहे ममता बॅनर्जी यांचं ते कोसळणार आणि भाजपकडे ती सत्ता जाईल असं दिसतं आहे. प्रचार हाही एक महत्वाचा मुद्दा आहे. SIR वर बरंच आम्ही आतापर्यंत डिस्कशन केलेलं आहे. मात्र जे सगळ्यात महत्वाचं जाणवत आहे ते म्हणजे प्रचारामध्ये सुद्धा भाजपनं बरीच आघाडी घेतली होती. अगदी शेवटच्या काही दिवसांमध्ये खरं म्हणजे महिला आरक्षण विधेयक कोसळलं,